यानंतर जाऊया काँग्रेसचे नेते नाना पटोले बोलतायत। IPS पासून सगळ्यांजवळून पैसे घेतले जातात आणि अशा परिस्थितीमध्ये या पद्धतीची जी काही आज मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे की आमचं कोणीच काही बिघडवू शकत नाही आणि त्याच्यामुळे जादूटोणा असेल की त्यांच्यावर हल्ला करणारी जी व्यवस्था असेल त्यांना कुठली भीती राहिली नाही, म्हणून हे सगळे प्रकार घडत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचं कारण पुढे करून महाराष्ट्रात कोपोडी 2 सारखे मोर्चे काढले जात आहेत असा आरोप संजय लक्ष्मण हाके यांनी केला। माझा मुद्दा कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे। संतोष देशमुख हे गावचे सरपंच होते, एकदा नाही तर 3दा सरपंच झाले, लोकनियुक्त सरपंच होते। परभणीमध्ये झालेली घटना, पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये एका लॉ करत असलेल्या एका विद्यार्थ्यांचा पोलिसांच्या बेदम मारामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। हे जे प्रकार महाराष्ट्रात घडते आहेत त्याला एखाद्या धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर नेऊ नका अशी आमची विनंती आहे। ही जी काही मानसिकता या सरकारची आहे या मानसिकतेलाच आता सत्तेतून बाहेर काढणं हाच महाराष्ट्राच्या लोकांच्या हातात एकमेव शस्त्र आहे आणि त्याच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात। कारण की आज महाराष्ट्रामध्ये याच सरकारने मराठा ओबीसी एक वाद निर्माण केला। आता ओबीसी मराठा वाद निर्माण केल्यानंतर महाराष्ट्रातली काय परिस्थिती झाली की मूळ मुद्दे जे जनतेचे होते त्याच्या शेतकऱ्यांच्या शेतीचा मालाला भाव मिळू शकला नाही। शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत होता। शेतकरी हे कुठल्याही एका जाती धर्माचा नसतो, शेतकरी हा सगळ्याच जाती धर्माचा असतो। त्यामुळे अनेक शेतकरी आज आत्महत्या केलेली असेल तर त्याच्यामुळे या अन्नदात्याचा ज्या पद्धतीनं त्याच्या शेतीच्या मालाला भाव न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारी झाला, हे मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। युवकांची जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे बेरोजगारांची, ते प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत। महागाई जी आहे ज्या पद्धतीनं आकाश पार झालेली आहे त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि म्हणून